तुम्ही कधी विचार केला आहे का, की पृथ्वीवर सापडणाऱ्या खडकांमधून आपल्याला लोखंड, तांबे किंवा ॲल्युमिनियम सारखे शुद्ध धातू कसे मिळतात? या खडकांना धातुके म्हणतात आणि त्यांच्यामध्ये उपयुक्त धातूंची संयुगे आणि मृदा अशुद्धी असते. शुद्ध धातू काढण्यासाठी पहिली पायरी म्हणजे धातुकांचे संहतीकरण करणे. म्हणजे धातुकांमधून मृदा अशुद्धी वेगळे करणे. हे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही मनोरंजक पद्धतींबद्दल आपण माहिती घेऊया. काही धातुके त्यांच्यात मिसळलेल्या अशुद्धींपेक्षा जड असतात. अशी धातुके गुरुत्वाकर्षण पद्धतीचा वापर करून वेगळी केली जाऊ शकतात, जिथे जड कण खाली स्थिर होतात आणि हलकी अशुद्धी वाहून जाते. या तत्वाचा वापर करणाऱ्या दोन सामान्य प्रक्रिया आहेत: विल्फली टेबल पद्धत आणि जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत. विल्फली टेबल पद्धतीमध्ये कंप होणारे टेबल वापरले जाते. या टेबलावर खाचा किंवा लाकडी पट्ट्या बसवलेल्या असतात आणि टेबल थोडे तिरके ठेवलेले असते. बारीक केलेले धातू किंवा धातुकाची भुकटी आणि पाण्याची धार वरच्या बाजूने सोडली जाते. टेबल कंपित होताच हलकी मृदा पाण्यासोबत वाहून जाते, तर खनिजांनी समृद्ध असलेले जड धातुकाचे कण खाचांमध्ये अडकतात. गुरुत्वाकर्षण आणि पाण्याचा वापर करून जड धातुकाला हलक्या अशुद्धीपासून वेगळे करण्यात या साध्या पण हुशार पद्धती मदत करतात. जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत देखील त्याच गुरुत्वाकर्षणाच्या तत्वावर कार्य करते. इथे अगदी बारीक केलेले धातू किंवा धातुकाची भुकटी निमुळत्या टाकीत पाण्यात मिसळली जाते. खालून पाण्याचा एक शक्तिशाली प्रवाह पाठवला जातो. मृदा अशुद्धीचे कण हलके असल्याने ते वरच्या आउटलेटमधून पाण्यासोबत बाहेर पडतात. जड धातुकाचे कण तळाशी स्थिर होतात आणि त्यांना वेगळे जमा केले जाते. ही पद्धत समान आकाराचे परंतु भिन्न वजनाचे कण वेगळे करते. गुरुत्वाकर्षण कसे काम करते याचे एक उत्तम उदाहरण आहे. काही धातुके किंवा त्यांच्या अशुद्धींमध्ये चुंबकीय गुणधर्म असतात. या फरकाचा उपयोग चुंबकीय विलगीकरण पद्धतीमध्ये केला जातो. या यंत्रात दोन रूळ असतात, एक चुंबकीय आणि एक अचुंबकीय, जे एका फिरणाऱ्या वाहक पट्ट्याने जोडलेले असतात. बारीक केलेले धातू किंवा धातुकाची भुकटी अचुंबकीय रुळाजवळ पट्ट्यावर ओतली जाते. ते पुढे सरकत असताना चुंबकीय कण चुंबकीय रुळाला चिकटून एका संग्रकामध्ये पडतात. त्याच वेळी अचुंबकीय कण पुढे सरकून दुसऱ्या संग्रकामध्ये पडतात. अशा प्रकारे चुंबकत्वाच्या आधारावर धातुके व्यवस्थित दोन भागांमध्ये वेगळी केली जातात. फेनतरण पद्धत ही झिंक ब्लेंड ZnS आणि कॉपर पायराइट CuFeS2 सारख्या सल्फाइड धातुकांसाठी वापरली जाते. ही पद्धत दोन विरुद्ध गुणधर्मांमधील फरकाचा वापर करते: जलविरोधी म्हणजे पाण्याला दूर ढकलणारे आणि जलस्नेही म्हणजे पाण्याकडे आकर्षित होणारे. सल्फाइड धातुकाचे कण जलविरोधी असतात, ते तेलात चांगले मिसळतात, तर मृदा अशुद्धी जलस्नेही असते आणि पाण्यात राहते. या प्रक्रियेत अगदी बारीक केलेले धातूक पाणी आणि पाईनचे तेल असलेल्या टाकीत टाकले जाते. ढवळणाऱ्या उपकरणाचा वापर करून टाकीत हवा फुंकली जाते, ज्यामुळे बुडबुडे तयार होतात. जलविरोधी धातूचे कण या बुडबुड्यांना चिकटतात आणि फेसाच्या रूपात वर तरंगतात, तर मृदा तळाशी बुडते आणि जमा केली जाते. धातूच्या सल्फाइडने समृद्ध असलेला हा फेस नंतर गोळा केला जातो, ज्यामुळे आपल्याला संहतीकरण झालेले धातूक मिळते. म्हणून या प्रक्रियेला फेन तरण पद्धत म्हणतात. अपक्षालन ही बॉक्साईट, सोने आणि चांदी सारख्या धातूंसाठी वापरली जाणारी आणखीन एक महत्वाची पद्धत आहे. इथे बारीक केलेले धातूक दीर्घकाळ रासायनिक द्रावणात भिजवले जातात. एका विशिष्ट रासायनिक अभिक्रियेमुळे धातूक विरघळतो, तर मृदा अशुद्धी विरघळत नाही. उदाहरणार्थ, बॉक्साईटमध्ये ॲल्युमिनिया जलीय सोडियम हायड्रॉक्साईड NaOH किंवा सोडियम कार्बोनेट Na2CO3 मध्ये विरघळतो आणि अशुद्धी मागे राहतात. या पद्धतीमुळे आपल्याला अतिशय संहतीकरण झालेले धातूचे द्रावण मिळते, जे नंतर शुद्ध धातू काढण्यासाठी वापरले जाऊ शकते. तर आपण पाहिले की धातुकांचे वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून संहतीकरण केले जाते. प्रत्येक पद्धत उपयोगी धातूंना त्यांच्या अशुद्धीपासून वेगळे करण्यासाठी विज्ञानाच्या एका विशिष्ट तत्वाचा
जसं की गुरुत्वाकर्षण, चुंबकत्व, विद्राव्यता आणि रासायनिक अभिक्रिया यांचा वापर करते. आता तुम्हाला धातुकांचे कसे संहतीकरण केले जाते हे माहिती आहे. तर लोखंडाच्या धातुकासाठी कोणती पद्धत सर्वोत्तम काम करेल याचा तुम्ही विचार करू शकता का? हा प्रश्न तुमच्यासाठी. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.